अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथे 23 वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। विषमिश्रित दूध तिच्या बाळाने देखील पिल्याने त्याचाही मृत्यू झाला आहे। परंतु आपल्याला मारण्याचा प्रयत्न झाला असं बयान या महिलेने पोलिसांना दिलं आहे। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील आईच्या व बाळाचा खुनाचा कट रचला गेल्याचा आरोप आईने केला आहे। प्रथम ही आत्महत्या असल्याचं बोललं जात होतं। विषयुक्त दूध पिल्याने 1 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती गंभीर झाली। धनेगाव येथील 23 वर्षीय महिलेचं 2 वर्षापूर्वी लग्न झालं। तिला 1 वर्षाचा मुलगा होता। प्रिया कुलदीप येवले असं या महिलेचं नाव आहे। अंजनगाव तालुक्यातील 22 फेब्रुवारीची ही हृदयद्रावक घटना आहे। या घटनेला आता वेगळंच वळण मिळालं असून बाळाच्या आईने शुद्धीवर आल्यानंतर पती व सासूने आपल्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने विषारी औषध पाजलं असा आरोप पोलिसांना दिलेल्या बयानात केला आहे। प्रियाचा चुलत दीर अनिकेत येवले याने पोलिसांना विषारी औषध पिल्याने व बाळाने आईचे दूध पिल्यामुळे 11 महिन्याचा कुंज याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती। सुप्रियाची प्रकृती चिंताजनक होती, मात्र त्यानंतर तिने शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली। तिने दिलेल्या बयानावरून पोलिसांनी प्रियाचा पती कुलदीप मधुकर येवले वय वर्ष 27, सासू आशा मधुकर येवले वय 55 यांच्या विरुद्ध 302, 307 व 498 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपी फरार असून पोलीस उपविभागीय अधिकारी सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याची प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल पोळकर यांनी माहिती दिली आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।